नर्मदे हर. आज आम्ही आवली घाट उत्तर तट येथे आहे. रात्रीच उशिरापर्यंत इथं पोहोचलो. ह्या स्थानाचं आपण सकाळी सकाळी तर 9 वाजता आहेत. ह्या स्थानाचं जे महत्त्व माहीत झालं तर इथून निघावंसं वाटलं नाही. रात्र पूर्ण ह्या घाटावर काढली आणि सकाळीसुद्धा 9 वाजून गेले तरीसुद्धा आम्ही घाटापासून दूर नाही आहे, मयाच्या परिसरात आहे. या स्थानाचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वामुळं इथून निघावंसं वाटलं नाही. इतका उशीर झाला तरीसुद्धा अजून स्थानाच्या जवळच आहे. आपण बघताय समोर वाहती ती मैया आणि ज्या तटावर आम्ही आहे. आपण सुंदर असे हे दृश्य बघताय. मैयाचं विशाल असे दगड, खूप सुंदर हा परिसर मयाच्या तीरावरील आपण बघताय. तर आपण हे बघू शकता, हा दगड, एका मयाचे अनेक रूप आपल्याला दिसत आहेत. तर खूप सुंदर असा हा दगड, एकदम वेगळाच हा दगड आहे. तर हा वेगळाच दगड दिसतोय. खूप सुंदर असा हा परिसर आहे. एका मयाचे अनेक थोडं अंतर सुटलं की दगड बदलतोय. आपण बघताय खूप सुंदर असा परिसर आहे. मैया समोरूनच वाहते. मागे एकदम वेगळी पेंटिंगचा दगड दिसत होता. आता इथं आलो आहे आपण तर वेगळी पेंटिंग दिसते. खूप असा गुळगुळीत हा दगड. पण आज आवली घाटवरती आहे. काय हे आवली घाटचं हे सुंदर असं दृश्य आहे. थोडंसं आवली घाटविषयी आपण जाणून घेऊ. हे आवली घाट एक आध्यात्मिक आणि महत्त्वपूर्ण स्थानापैकी हे एक स्थान आहे. ह्या स्थानाचं विशेष महत्त्व जे सोमवती अमावस्या आणि रेग्युलरली अमावस्याला ह्या घाटाचं खूप असं सारं महत्त्व आहे की ह्या स्थानावरती हजारो लाखो भाविक स्नानासाठी येत आहेत. तर ह्या स्नानाला विशेष महत्त्व यामुळे आहे की इथे आपण वरून बघतोय त्या साईडला, पुढच्या साईडला, त्या पुलाच्या साईडला एक हत्तिनी नावाची नदी आहे. तर ते हत्तिनी नदी आणि नर्मदा मैयाचं संगम ह्या स्थानावरती आहे. तर हत्तिनी नदीचं विस्तृत माहिती अशी आहे की हत्तिनी नदी ही हत्याहरण नदी या नावाने पुरातन प्रसिद्ध होती. तर इथं असं सांगितलं जातं आहे की जेव्हा पांडवांनी युद्धामध्ये आपले पूर्वज, आपले हितसंबंधी, आपले गुरु ब्राह्मण यांचा सर्वांचा नाश केला होता, तर त्यांच्यावर पांडवावर कुलहत्याचा दोष लागला होता. ब्रह्महत्या, गुरुहत्या हे सर्व दोष कौरव पांडव युद्धामध्ये पांडवावरती लागला होता. तर त्यांच्या कुलातून बाजूला टाकलं होतं. तर त्यावेळेस ते हताश झाले होते आणि ते तेव्हा भगवान श्रीकृष्णजींना म्हटले होते यावर काहीतरी भगवंत याच्यावर काहीतरी विलाज सांगा. तर त्यावेळेस हा पुराणामध्ये सांगितलं जातं आहे की इथे पांडव 1 वर्ष इथं राहिले होते. 1 वर्ष इथं राहून त्यांना इथं यज्ञकुंड केले होते आणि ह्या जागेवर जी हत्याहरण नावाची नदी आहे त्या नदीवर स्नान केल्यावर त्यांचा सर्व दोष हे दूर झाले होते. तर ही पुरातन अशी माहिती इथं ह्या स्थानाला आहे. इथे गोहत्या असेल, तर हे सर्व दोष ह्या स्थानावरती स्नान केल्याने दूर होतात, अशी ही पुरातन माहिती ह्या स्थानाची आहे. तर अशा प्रकारे आपण आज हत्याहरण नदी आणि मयाच्या संगमावरती स्नान करून इथं पापमुक्त होतात. भाविक इथं पापमुक्त होतात. म्हणून ह्या स्थानाला खूप असं महत्त्व आहे. जेव्हा हत्याहरण नदी ह्या मयाच्या संगमाला इथं मयाला मिळते, ह्या संगमावरती ह्या स्थानाला अजून असं पावित्र्य प्राप्त होतं आहे. म्हणून इथे हजारो लाखोच्या संख्येमध्ये भाविक गर्दी करतात. इथे भावनाथ बाबा की पहाडी जे भावनाथ म्हणून एक सिद्ध महात्मा होते, त्यांच्या नावानं सुद्धा हे मध्ये दिसतंय आपण टेकडा. हे टेकडे भावनाथ बाबाच्या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे इथं मनोकामना पूर्ण होण्यासाठी इथं दर्शनाला येतात. इथे स्नानाला महत्त्व आहे. भावनाथ बाबाच्या दर्शनाला येण्याचं इथं खूप असं महत्त्व आहे. आणि पुरातन हे पांडवकालीन हे
जुटलेलं आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की जिथे स्नान केल्याने, पूजन केल्याने, तपश्चर्या केल्याने आपल्या स्थानाची महत्त्व आज आपण इथं मनोकामना पूर्तीसाठी पण इथं ज्यावेळेस ह्या घाटाचं आवली घाट म्हणून जे नाव पडलं आहे, तर त्या घाटाला जुनं जे पुरातन अशी याची माहिती मला मिळाली की इथं भगवान भोलेनाथ आणि पार्वतीजी इथं बघितलं आपण तर एक जुनं पुरातन आवला पेड म्हणून आवळ्याचं झाड होतं. तर त्या झाडाखाली भगवान शिव पार्वती जेव्हा इथं थोडी क्रीडा करायला यायचे, तर इथे झाडाखाली बसून खेळायचे. तर त्यामुळे ह्या परिसराचं नाव हे आवली घाट पडलं. आता आवलिया म्हणून हा प्रसिद्ध आहे, पण याचं पुरातन नाव हे आवला घाट होतं. तर आवला घाटाचं हे आता आवलिया घाट झालं. तर आपण ह्या स्थानाविषयी आज थोडीशी माहिती करून घेतली आहे. थोडंसं आपण हे स्थान बघितलं आहे. इथं आणखीन एक दुसरं महत्त्व पण आहे. त्या महत्त्वावर आज आपण ज्या स्थानावरती उभा आहे, तर ते स्थान आहे झाड आपण बघताय. तर या झाडाचं महत्त्व असं आहे की ज्या व्यक्तींना भूतबाधा होत आहेत, तर इथं सोमवती अमावस्याला आणि रेग्युलरली अमावस्याला लाखोची अशी गर्दी असतात. तर आपण हे जे खेळ ठोकलेलं आहे, तर हे बाधेसाठी हे झाड प्रसिद्ध आहे. हे असं याची मान्यता अशी आहे की इथं भूत बांधले जातं. तर आपण बघताय ह्या झाडाला भूत असे बांधून आपण बघू शकतोच आहे. तर ह्या झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. तर आपण आता बघितलं आहे, तर हे भूत भगानेवाली जागा बी आहे, म्हणजे भूत पळवणारी, भूत बांधणारी ही जागा. तर आपण अशा प्रकारे आज ह्या परिसरामध्ये आहे नर्मदे हर. तर आपण आलो आहे मयाच्या किनाऱ्यावरून सिद्ध बेट, जे सिद्ध बेट म्हणून जे प्रसिद्ध आहे, तर त्या स्थळावरती आलो आहे. तर आपण हे भोले बाबांची इथं बघतोय. हे एकदम पुरातन असे भोले बाबा इथं स्थापित आहे. जुनाट हे मंदिर, हा परिसर, हा सिद्ध चबुतरा म्हणून हा प्रसिद्ध आहे. हे बघताय खूप सुंदर असं हे जुनाट मंदिर, सिद्धनाथ चबुतरा परिसर मयाच्या किनाऱ्यावरती. तर हे जुनाट असे हे मयाच्या किनाऱ्यावरील सिद्धनाथ चबुतरा. तर इथं बघताय प्रभू श्रीरामजी, लक्ष्मणजी आणि समोरच भोले बाबा, जे हा सिद्धनाथ चबुतऱ्यावरती हे जुनाट असे हे भोले बाबा इथे स्थापित आहे. आपण बघताय जुनाट हे मंदिर, जुनं असं वास्तू भोले बाबाजी विराजमान आहे. हे सिद्ध बेटावरील हे सिद्ध चबुतरावरील हे स्थान आपण बघतोय. खूप सुंदर असा हा परिसर, जो येथे पांडव 1 वर्षापर्यंत इथं थांबले होते. तर हा जो परिसर मयाच्या किनाऱ्यावरील तुम्ही बघताय, खूप सुंदर असं हे परिसर आहे. हा परिसर आहे आवलिया घाटवरील. तर हा आवली घाटचा जो परिसर आहे, समोरून ह्या टेकडीच्या पलीकडून मया वाहते आणि तो समोर दिसतोय तो दक्षिण तट, हा दिसतोय ते उत्तर तट, वरती दिसतोय ते उड्डाण पूल, दोन्ही तटाला जोडणारा हा उड्डाण पूल. आणि आज आपण ज्या ठिकाणी आलो आहे, तर हे स्थान आहे भीमकुंड, जे भीमजी स्नान करायचे. तर त्यावेळेस भीमजींनी हा कुंड खोदला होता. ज्यावेळेस इथे पांडव होते, तर ज्यावेळेस पांडव इथं आले होते, तर त्यावेळेस भीमजींना स्नान करण्यासाठी हा कुंड भीमजींना खोदला होता. तर हा मयाला लागूनच आहे. मधी समोर बघताय तुम्ही, त्याच्या पलीकडून मया वाहते आणि हे भीमकुंड. तर इथं भीमजी स्नान करायचे. तर अशा पावन स्थळी आपण आज आलो आहे. असं एक पावन स्थान आहे, जे आवलिया घाटवरील स्थळ आपण बघताय. हे खूप सुंदर असं ठिकाण आहे. पौराणिक असं खूप सारं महत्त्व या ठिकाणाला आहे. तर आज त्या ठिकाणाची माहिती जाणून घेतली आहे आणि आपण आता पुढील प्रवास आम्ही
सुरू करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आज सकाळी आम्ही बराच वेळ अवलिया घाटवर होतो आणि आता दिवसातून बऱ्याच वेळा मायाच्या किनाऱ्यावर सुद्धा चाललो आहे. पण आता पोहोचलो आहे ते सप्तधारा येथे आणि आजचा विश्रामही आमचा इथं सप्तधारावरील आश्रमामध्ये असणार आहे. तर आपण सप्तधाराचं हे रूप बघू शकता. समोरच अशी मया वाहते आणि तर असं हा एक सप्तधारा आहे. तर हे सप्तधारा म्हणजे हे मातीचे बेटमध्ये आहे आणि आपण ह्या सप्तधाराचा इतिहास जर बघितला तर मैया मोठमोठे दगड पहाड तोडते आणि मोठे जेव्हा मैया जेव्हा विकराळ रूप घेते तर मैया असा विकराळ रूपामध्ये सगळी उलटपालट करते. पण हे मातीचे बेट आपण बघताय ह्या मैयाच्यामध्ये आहे 7 बेट आहे, 7 वेगवेगळे बेट आहे. त्या बेटावरती त्यांची कहाणी अशी आहे की इथं सप्तऋषी जे ऋषी होते तर त्या सप्तऋषींनी मैयाच्या मध्ये ह्या प्रत्येक बेटावरती असे 7 ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. तर तेव्हापासून ह्या बेटाला कल्प होऊन गेले. युगापासून ही मैया अशी 7 धारामधून इथे वाहते. तर आपण बघताय असा ह्या बेटामागील इतिहास आहे. तर इथं ह्या सप्तऋषींचे तपोभूमी असल्यामुळे मैया इथं वेगळ्या सप्तऋषींना सोडून जे सप्तऋषींचे जे बेट बाजूला सोडून मैया बाजूला होऊन वाहते. तर ह्या सप्तऋषींच्या ह्या सप्तधारेचा मागील इतिहास आपण बघताय. तर आपण बघताय इथं समोरच घाट आहे. परिक्रमावासी येत आहेत आणि खाली ह्या घाटावरून जात आहेत. आपण बघताय आम्ही तालुक्यामध्ये सप्तधारा येथे आलो आहे. तर हे मैयाचं सप्तधारापैकी आपल्याला इथं दिसणाऱ्या 2 धारा कलकल वाहणारी अशी मैया. सुंदर असं हे दृश्य बघताय. मैयाचं विशाल असं इथं समोर रूप दिसतंय. ज्या मैयाला आपण बघताय जवळून बघताय. खूप सुंदर असं हे दृश्य आहे मैयाच्या तीरावरील.